धम्मसूर्य DLK चॅनलच्या सर्व श्रोत्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. धम्मपद आणि जातक कथा बुद्धांच्या शिकवणुकीचे अत्यंत महत्वाचे ग्रंथ आहेत. त्यात मानव जीवनाच्या अनेक पैलूंचे दर्शन होते. मनुष्यातील जीवनाच्या अनेक त्रुटींचे निराकरण करून त्यात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी जे कार्य बुद्धापूर्वी बुद्ध बोधिसत्वाने केले त्याचे सविस्तर विश्लेषण बुद्धांनी जातक कथामधून सांगितले आहे. त्यातील एक जातक कथा दद्दर नंबर 322 ती आज आपण पाहणार आहोत. मनुष्य विचार न करता दुसऱ्याचे अनुकरण करून धावत सुटतो व कसा अडचणीत येतो, परंतु बोधिसत्वासारखे लोक अज्ञानी झुंडीला मार्ग दाखवून योग्य मार्गाने कसे आणतात हे या जातकातून शिकण्यासारखे आहे. आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण पूर्णपणे ऐका आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा किंवा काही कमेंट्स असल्यास अवश्य द्या. तर त्यास्ताने जेतवनात विहरत असताना एका तीर्थका संबंधाने ही कथा सांगितलेली आहे. तीर्थक लोक जेतवनाजवळ ठिकठिकाणी कंठशय्या करून तिच्यावर झोपत असत. पंचाग्नी ताप तपत असत. तसेच अन्य नाना प्रकारचे मिथ्या तप करीत असत. जेतवनातील बऱ्याचशा भिक्खूंनी श्रावस्तीत भिक्षाटन करून जेतवनात येताना रस्त्यात त्यांना पाहिले होते. त्यांनी शास्त्राजवळ येऊन विचारले, भगवान, अन्य संप्रदायातील श्रमण ब्राह्मणांच्या व्रतामध्ये काही सार आहे का? शास्त्राने उत्तर दिले, त्यांच्या व्रतामध्ये कुठलेही सार किंवा विशेषता नाही. त्यांना कसोटीवर कसल्यास किंवा त्यांची परीक्षा केल्यास असे आढळले की गोबराच्या टेकडीवर सश्याचे ओरडणे असे हे त्यांचे तप आहे. हे ऐकून जिज्ञासेने भिक्खूंनी शास्त्रांना विनंती केली की म्हणते, आम्हाला हे कसे ते समजले नाही. आपण त्याची फोड करून नीट समजावून सांगा. तेव्हा शास्त्रांनी अतीतातील कथा निवेदन केली. पूर्वीच्या काळी वाराणसी येथे ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असताना बोधिसत्व सिंह योनीत जन्माला आला. वयात आल्यानंतर तो घनदाट अरण्यात राहू लागला. त्यावेळी पश्चिम समुद्राजवळ बेल आणि ताडाचे मिश्र जंगल होते. त्यावेळी एक ससा बेलाच्या बुंद्यात ताडाच्या झाडाखाली राहत होता. एके दिवशी तो शिकार घेऊन आला आणि ताडाच्या सावलीत पडून राहिला. पडल्या पडल्यास तो विचार करू लागला, जर ही महान पृथ्वी उलटली तर मी कुठे जाईन? असा विचार करीत असतानाच एक पिकलेले बेलफळ ताडाच्या पानावर पडले. त्याने त्याचा आवाज ऐकला. तो आवाज ऐकून त्याला वाटले की पृथ्वी उलटत आहे आणि मागे न पाहता तो उठून पडू लागला. मरण भयाने शीघ्रतेने पडताना सस्यांनी त्याला पाहिले व विचारले, हे मित्र, काय गोष्ट आहे की ती अत्यंत भयातुर होऊन पडत आहेस? तो म्हणाला, मित्रा, हे आताच विचारू नको. चल पळायला लाग, कारण पृथ्वी उलटी होत आहे. हे तो पहिला ससा दुसऱ्याला मागे न वळताच बोलला. त्यामुळे तिसऱ्या सशाने दुसऱ्याला, चौथ्याने तिसऱ्याला, पाचव्याने
चौथ्याला मरण भयाने पडता पडताच पृथ्वी उलटण्याची खबर दिली. अशा तऱ्हेने 1000 ससे एकत्र पडू लागले. एक हरिण पण त्यांना पाहून त्यांच्या पाठीमागे धावू लागले. एक डुकर, एक नीलगाय, एक म्हैस, एक बैल, एक गेंडा, एक वाघ, एक सिंह तथा एक हत्ती सुद्धा त्या सर्वांना पडताना पाहून हे का पडत आहेत असे विचारून पृथ्वी पलटत आहे असे उत्तर मिळताच त्यांच्या मागाहून पडू लागले. अशा प्रकारे क्रमशः 1 योजन लांबीची पशुसेना तयार झाली. तेव्हा बोधिसत्वाने त्या पशुसेनेला पडताना पाहून विचारले, ही काय भानगड आहे? तेव्हा पृथ्वी उलटत आहे असे उत्तर मिळताच बोधिसत्व विचार करू लागला की पृथ्वी कधीच पलटत नाही, उलटत नाही. निसंशय यांनी काहीतरी पडताना पाहिले असावे. मी जर काहीच प्रयत्न केला नाही तर हे सर्व प्राणी नष्ट होतील. मी यांना जीवनदान देईन. तो आपल्या सिंह वेगाने सर्वांच्या पुढे गेला व पर्वताच्या कडेला उभा राहून 3 वेळा सिंहनाद केला. सिंहाच्या भयाने भयभीत होऊन सर्व थांबले. सर्व प्राणी एकत्र थांबल्यावर तो त्यांच्या मध्यभागात गेला व सर्वांना विचारले, तुम्ही का पडतात? पृथ्वी उलटत आहे असे उत्तर मिळताच बोधिसत्वाने त्यांना विचारले, अरे पृथ्वी उलटत असताना कोणी पाहिले आहे काय? तेव्हा ते म्हणाले, हे हत्ती जाणतात, हत्तींनी पाहिले आहे. जेव्हा हत्तींना विचारले तेव्हा ते म्हणाले, आम्ही जाणत नाही, हे बैल जाणतात. बैलांना जेव्हा विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, आम्हाला माहित नाही, सिंह जाणतात. सिंह म्हणाले, आम्ही जाणत नाही, वाघ जाणतात. वाघ म्हणाले, आम्ही जाणत नाही, गेंडे जाणतात. गेंडे म्हणाले, आम्ही जाणत नाही, म्हैसे जाणतात. म्हैसे म्हणाले, नीलगाई जाणतात. नीलगाई म्हणाले, डुकरे जाणतात. डुकरे म्हणाले, हरणे जाणतात. हरणे म्हणाले, आम्ही जाणत नाही, हे ससे जाणतात. सशांना विचारल्यावर त्यांनी त्या मूळ सस्याकडे बोट दाखवून म्हटले, हा जाणतो. तेव्हा त्याला बोधिसत्वाने विचारले, मित्रा, काय तू पाहिले आहे काय पृथ्वी उलटत आहे म्हणून? तो म्हणाला, स्वामी, होय, मी पाहिले आहे. कुठे असताना पाहिले? तर पश्चिम समुद्राच्या जवळ बेल आणि ताडाच्या वनात मी राहतो. मी तिथे बेल वृक्षाच्या बुंध्यापाशी ताड वृक्षाच्या ताडपत्राच्या सावलीत पडलेला असताना विचार केला की पृथ्वी जर उलटी झाली तर मी कुठे जाईन? आणि त्याच क्षणी पृथ्वी उलटण्याचा आवाज आला आणि मी पडायला लागलो. सिंहाने अर्थात बोधिसत्वाने विचार केला, नक्कीच त्या ताड वृक्षावर पिकलेले बेलफळ पडून धव असा आवाज आला असावा. त्या शब्दाला ऐकूनच ही पृथ्वी पलटत आहे असे समजून हा पळाला असावा. मी यथार्थ जाणून घेईन असा विचार करून बोधिसत्वाने सशाला बरोबर घेतले. सर्व पशुजनांना आश्वासन दिले की मूळ ठिकाणी जाऊन पृथ्वीचे उलटणे अथवा न उलटणे यथार्थतेने जाणून मी वापस येईन. तोपर्यंत आपण इथेच थांबावे. सिंहाने सशाला पाठीवर बसवले आणि सिंह वेगाने उड्या मारीत ताडवनात आला. सशाला स्थान दाखवण्यास सांगितले. ससा म्हणाला, स्वामी, साहस होत नाही. तेव्हा बोधिसत्व म्हणाला, ये, घाबरू नकोस. ससा बेल वृक्षाच्या जवळ न जाता काही अंतरावर उभा राहून म्हणाला, स्वामी, हा धौ शब्द ऐकण्याचे हे ठिकाण आहे. असे सांगून त्या स्थळाकडे अंगुली निर्देश केला व पुढील पहिली गाथा म्हटली.
दद्दभायति भद्दन्ते यस्मिन् देशे वसामहम् अहं पेतं न जानामि किमेतं दद्दभायतीति आवाज साधव झाला मी जिथे राहतो तिथे जानत नाही मी हे काय धव शब्द कोण उच्चारिते तुमचे भले हो जिथे मी राहतो तिथेच धव शब्द ऐकायला येतो मी पण जानत नाही की हे काय आहे जे धव शब्द उच्चारते असे सस्याने सांगितल्यावर सिंह बेलवृक्षाच्या खाली गेला व जिथे तो ससा लेटला होता ते स्थान निहाळले त्याने तिथे ताडाच्या पानावर पडलेले बेलफळ पाहिले व पृथ्वीच्या पलटण्याचे किंवा न पलटण्याचे कारण यथार्थतेने जाणले नंतर सस्याला पाठीवर बसवून सिंह वेगाने सर्व पशु जिथे थांबलेले होते तिथे गेला आणि पशु समूहाला आश्वासन दिले की घाबरू नका ही पृथ्वी कधीच पलटणार नाही तेव्हा सगळे निर्भय होऊन आपापल्या मार्गाला लागले जर बोधिसत्व तिथे नसता तर सर्व प्राणी पडत पडत जाऊन समुद्रात पडून नष्ट झाले असते बोधिसत्वामुळेच सर्व प्राण्यांचे प्राण वाचले तेव्हा शास्त्राने 3 सम्यक संबुद्ध गाथा म्हटल्या बेलुवं पतितं सुत्वा दुद्दुभन्ति ससोजवी ससस्व वचनं सुत्वा संतत्ता मिगवाहिनी अपत्वा पदवीयानं परघोषानुसारिणो पनाद परमा बाला ते हुंती परपत्यां ये च शीलेन संपन्ना पयायुपसमेरतां आरका वीरता धीरा न होती परपत्याती धव आवाजे पडे बेल फळ ससा ऐकुनी पडे पशु समूह ऐकुनी गोष्ट त्रस्त झाल्याचे कडे जाणून न घेता मूळ ज्ञान परबोला जे अनुसरती परावर विश्वासुनसती प्रमादी मूर्ख ते ठरती परिप्रज्ञेने शीलाने जे विरत पाप कर्माने असे धीर जनुना वर्तती सदा अंधानुकरणाने बेलफळाच्या खाली पडण्याने धव शब्दाला ऐकून ससा पडू लागला सशाची गोष्ट ऐकून पशु समूह त्रस्त झाला दुसऱ्यांची गोष्ट ऐकून त्याचप्रमाणे अनुसरण करणारे स्वतः ज्ञान प्राप्त न करता दुसऱ्यावर विश्वास ठेवणारे प्रमादी असतात जो सदाचारी आहे जो प्रज्ञाद्वारा चित्ताग्नीला शांत करण्यात व्यस्त आहे जो पाप कर्मापासून दूर आहे जो विरत आहे असे धीरजन दुसऱ्याचे अंधानुकरण करणारे असत नाही असद्धो अकतयुच
संधी छेदोच यो नरो हतावकाशो वंतासो सवे उत्तम पुरुषोती अश्रद्धनीय कृत जानी संधी छेदक जो नर तोडी पुनर्भव काम वासना उत्तम पुरुष तोची बर. म्हणूनच म्हटलेले आहे, जो अंधश्रद्धा रहित आहे, जो अकृताचा ज्ञाता आहे, जो जन्म मरण रूपी संधी भेदून गेला आहे, ज्याने दुष्कर्माच्या अवकाशाला नष्ट केलेले आहे, ज्याच्या सर्व आशया नष्ट झालेल्या आहेत, तोच उत्तम पुरुष आहे. शास्त्राने ही धम्मदेशना देऊन जातकाची फोड केली व म्हटले, त्यावेळचा तो सिंह मीच होतो. अशा तऱ्हेने भगवंतांनी प्राण्यांच्या कथा सांगून माणसाला कसे वागावे हे पण याच्यामध्ये शिकवलेले आहे. खरोखर आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असेच बोधिसत्व लाभले आणि आम्हा भटकलेल्यांना अज्ञानातून दूर केले आणि बुद्धांचा तथागतांचा मार्ग जो दिला, बुद्धांचे अनुसरण केल्यानेच आपण आपला उद्धार करू शकतो. जसे प्राण्यांनी बोधिसत्वाने प्राण्यांना उपदेशून समुद्रात बुडण्यापासून वाचवले, त्याचप्रमाणे आपणाला डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा असेच अज्ञान अंधकारातून काढून वाचवलेले आहे. धन्यवाद. जय भीम.